नमस्कार, मी पंजाब डक. तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, कळवण तालुका, त्याच्यानंतर येवला, रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता पाहू शकता हे वर्ध्याकडून बुट्टीबोरीकडे जात आहे. इकडे देखील विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि इकडे देखील आज आणखीन म्हणजे जवळपास 23 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात जोरात पाऊस पडणार आहे. सध्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की त्याच्यानंतर कोपरगाव तालुका, त्याच्यानंतर वैजापूर, सिल्लोड, कन्नडचा काही भाग, कन्नडचा भाग काही, त्याच्यानंतर जळगाव जामोद घाटाच्या खाली त्या भागामध्ये आज तुमच्या इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे. वड्या नाल्याला देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर संगमनेर, त्याच्यानंतर कोकण पट्टीला देखील पाऊस पडणार आहे, मुंबईला देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या आता परत सांगू इच्छितो की आता मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर 16, 17, 18, 19, 22 तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या म्हणजे 7 जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, त्याच्यानंतर संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून दररोज जिल्ह्याचे वेगळ्या म्हणजे दररोज मराठवाड्यातला वेगवेगळा जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे. म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात येतात. पूर्व विदर्भातला अंदाज सांगतो, विजेच्या कडकडासह पाऊस असणार आहे. म्हणून हा पूर्व विदर्भातले नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडे वळू, म्हणजे अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, शेगाव भाग, परतवाडा, त्याच्यानंतर अचलपूर, दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे. आणि तुमच्या इकडे म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये तुमच्या 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 22 तारखेपर्यंत 22 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि 23 ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. म्हणून हा पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. अंदाजाच्या शेवटी तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे जे वंचित जिल्हे होते, कोणते जिल्हे होते? जळगाव जिल्हा होता, धुळे जिल्हा होता, नंदुरबार जिल्हा होता, नाशिकचा काही भाग होता, पुणे परिसरातला काही भाग होता. तर त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 15 ऑगस्ट पासून ते 22च्या दरम्यान तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे. तुम्ही म्हणले पाहिजे आता हे बंद कधी होतंय, म्हणून याची वाट बघणार आहेत म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो. पण बंद कधी होणार आहे ते देखील सांगतो. 23च्या नंतर, 23 ऑगस्ट नंतर तुमचा देखील पाऊस कमी होणार.